कदाचित अधिक बनवले असत्या धनेश शिले पण कुकसे टीमच्या बॅटर्सना तर कदाचित सामना बघायला अजून मजा आली असती कारण चांगली फाईट देत होता धनेश शिले कुकसे संघ देखील शेवटचे ते 2 षटकार कुठेतरी त्या मॅच मध्ये जिवंत ठेवले होते मानस धुमालने चांगली केली साकारली अंतिम 2 चेंडूवर अधिक स्ट्राईक जर त्याला मिळाली असती कदाचित तर सामन्याचं चित्र काही वेगळं पाहायला मिळू शकलं असतं परंतु क्रिकेटमध्ये जर तर त्या गोष्टींना महत्त्व नाही आणि ते दाखवून दिलं जानू स्पोर्ट्स इताळे संघाने सलगचा दुसरा विजय आपल्या नावावर करत कुठेतरी मजबूत स्थितीमध्ये आपल्या संघाला आता या स्पर्धेमध्ये जमावून ठेवलाय तर नेक्स्ट बिग बॅटल नेक्स्ट बिग फाईट आता घेऊन आम्ही सज्ज होतोय कॉमेंट्री पॅनलमध्ये मी उमेश होता टिटवाला सांगोडे माझ्या समवेत आहेत ग्रामीण टेनिस क्रिकेट लाईव्ह वाहिनीचे खऱ्या अर्थाने सुजल आहेत आणि चांगलं ऑपरेटिंग त्यांच्या माध्यमातून राहिले सकाळच्या 17 पासून दोन्ही पंच आमचे हिरामनजी आणि विकी सर सज्ज झालेत पहिला चेंडू गॅप मधून काढून दिला स्वीपर कव्हरला प्रोटेक्शन नाहीये पॉवर प्लेचा वापर पॉवरफुल सुरुवात करून देतोय पहिला बिग ब्लास्ट आणि पहिला चौकार पाहायला मिळतोय पुढचा चेंडू पुन्हा एकदा कुमार दुसरा चेंडू घेऊन एज लागली आहे फंबलिंग होते तिथे एक धाव पूर्ण आणि एकच धाव तिथे मिळते एका धाब्याच्या साह्यानं स्कोर कार्ड आता आपल्या पुढे जाताना पाहायला मिळतंय 2 चेंडू आणि 5 मकरंद स्पोर्ट्स मुठवाल आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट देतोय जय अंबिका देवरुंगपाडा शॉट अंपूल करायचा होता चेंडू खाली राहिलाय धावाची शक्यता आणि विकेट मात्र सॅक्रिफाईस करावी लागेल पहिला मोठा धक्का लागतोय जय अंबिका देवरुंगपाडा संघाला मध्ये हिंदीचं थोडस टर्न चालू आहे खऱ्या अर्थाने आणि यावेळी मात्र फटका सुरेख आहे 1 बाउंड 2 बाउन्स आणि चेंडू सीमा रेखा बाहेर स्क्वेअर बाउंड्रीला धडक देतोय 4 धाबांसाठी हा येतोय दर्जेदार चौकार
मी तुला कॉल करतो थोड्या वेळाने कॉमेंट्री करतो. हा हो चालेल. नवीन गोलंदाज दुसऱ्या षटकामध्ये यावेळी मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतो. अपील केली आहे परंतु लाईन मिस करतो चेंडू. अजय आलाय खऱ्या अर्थाने दुसऱ्या षटकामध्ये मकरंद स्पोर्ट्स मुठवाल संघाच्या माध्यमातून जय अंबिका देवरुंगपाडा टीमचा अजय बास झालाय. त्यानंतर ऋतिक आणि मनोज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये समोरच्या दिशेने कॉपी बुक स्टाईलला लाजवाब फटका आणि पंचांचे दोन्ही हात वरती षटकार येतोय. काय आसमानी टोला होता क्रिकेट मधील तंत्र शुद्ध फटका दाखवला. यावेळी आणखी एक ऑन साइडला स्क्वेअर बाउंड्रीच्या वरनं जाईल का बॉल. वन बाउन्स आणि सीमा रेषेच्या बाहेर स्क्वेअर ऑफ द विकेट हा दर्जेदार चौकार पाहायला मिळतोय. ते 7 चेंडू मध्ये 20 वर खेळतोय. समोरच्या दिशेने खूप चांगला फटका आहे आणि ते अडवण्यामध्ये यश मिळणार नाही क्षेत्ररक्षकाला. आणखी एक नशिबाचा चौकार येतोय. फाईव्थ गिअर आणि एक्सेलेटर वर आता थोडासा जास्त दबाव ऋतिक गोडेच्या माध्यमातून 8 चेंडू आणि 24 धाबांची वैयक्तिक खेळी साकारली. काय लाजवाब बॅटिंग होतीये. वाईट बॉल लाईन पाहावी लागेल. विकी मोगरे सर मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये मॅन फ्रॉम सांगे क्रिकेटचा एक वेगळा क्लास त्यांच्याकडे देखील आहे. खूप सारे क्रिकेटचे उन्हाळे पावसाळे त्यांनी जवळून पाहिलेले आहेत. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आज आपली भूमिका बजावताना या दरम्यान पटका सुरेख आहे. पोचेल का क्षेत्ररक्षक आणि पोचला आणि पकडला सुद्धा झेल. विकेटचं पतन होतंय. मोठा धक्का लागलाय जय अंबिका देवरुंगपाडा या टीमला. वर वैभव आलाय. ऋतिकची ती चांगली इनिंग समाप्त झाली आहे. यापुढे टर्न होऊन नटराजन स्टाईलने फटका सुरेख आहे. वन बाउन्स घेऊन चेंडू जातोय बॅकवर्ड बाउंड्रीच्या बाहेर. येतोय आणखी एक चौकार.
आता इथून मात्र गेअर शिफ्ट करावा लागेल. आणखी चांगल्या बॅटिंगची गरज आहे कारण 33 धावा बनवल्यात. आणखी काही मल्टिपल्स धावा इथे बनवाव्या लागतील. फुटवर्कचा वापर केला आहे. लाईन खूप चांगली कॅरी केली. जसा फिल्डरने बघितलं बॅट्समन कुठेतरी शफल करतोय, फुटवर्कचा वापर करतोय, तसा चेंडू त्याच्या चेहऱ्याच्या बाहेर फेकला. ही स्ट्रॅटेजी आणि हा प्लॅन असणं गरजेचं आहे. गोलंदाज खूप चांगली गोलंदाजी करतोय. समोरच्या दिशेने यावेळी मात्र ताकद दाखवतोय, नजाकत दाखवतोय. चेंडू समोर सीमारेषा बाहेर येतोय. सिक्सर. पहिल्या चेंडूवर गोलंदाजाने आपला क्लास दाखवला तर दुसऱ्या बॉलवर फलंदाजाने आपला क्लास दाखवला. आपले आणखी एक चांगला फटका आहे, गॅप मध्ये आहे, जाईल 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून. आणखी एक दर्जेदार, आणखी एक चांगला स्ट्रोक, आणखी एक चौकार येतोय. चार चेंडू 47 वर धावसंख्या पाहायला मिळते. यावेळी आसमानी टोला खेळण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल. यष्टीरक्षक पोहोचले आणि कॅरी ऑन केलं. आता मात्र फलंदाजाला परतावं लागतंय. धक्का क्रमांक तब्बल 3रा लागलाय. जय अंबिका देवरुंगपाला टीमला. चांगल्या टच मध्ये पाहायला मिळाला होता खऱ्या अर्थाने फलंदाज. त्यानंतर मात्र कुठेतरी मोठ्या माशाची शिकार केली गोलंदाजाने. आल्या चेंडू देखील सीमा पार, वाईडिश लॉंगांच्या बाहेर, विकी मोगरे सरांच्या आत वरती आणि हा ठोकलाय षटकार. चेंडूवर पंच काय सांगतील. निर्धाव चेंडू आहे दरम्यान आणि
सुधीर आलाय नवीन गोलंदाज. पहिला चेंडू निर्धाव सुधीरच्या या अंतिम षटकातील. आणखी एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. आतमध्ये घुसून खेळण्याचा प्रयत्न. चेंडूचा अंदाज आला नसावा कदाचित वैभवला, कारण पहिल्या चेंडूवर एक चौका ठोकल्यानंतर सलगचे 2 चेंडू आता निर्धाव पाहायला मिळतात या षटकातील. दिगूने पहिल्याच चेंडूवर एक षटकार ठोकलाय, त्याला फलंदाजी देणं गरजेचं आहे. इथे मात्र आणखी एक तसाच चेंडू. यावेळी मात्र नटराजन स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू शरीरावर कमरेवर आदळतोय. उंचीचा अंदाज आला नाही इथे फलंदाज वैभवला. 4 चेंडूमध्ये 5 धावा त्यांनी बनवल्यात आणि 1 चेंडूमध्ये एक षटकार ठोकलाय दिगूने. 3 चेंडूंचा खेळ अजून शिल्लक आहे. हे षटक असं वाटलं होतं की आता इथून जास्तीत जास्त धाव बनवतील, परंतु 3 चेंडू काय सुधीरने अप्रतिम फेकलेत. हा चेंडू देखील सुरेख आहे. क्या बात आहे. वापसीचं तिकीट खऱ्या अर्थाने प्राप्त झालंय मकरंद स्पोर्ट्स मुठवाल टीमला. नक्कीच मकरंद स्पोर्ट्स मुठवाल संघ आपल्या वापसीसाठी ओळखला जातो आणि वापसी मागच्या मॅच प्रमाणे या मॅच मध्ये देखील करून दिलंय सुधीरने. ओ हो, व्हॉट अ ब्रिलियंट बॉलिंग. अतिशय सुरेख गोलंदाजी, चतुर, चालाक, भेदक आणि तिकट मारा गोलंदाजीचा पाहायला मिळतोय. 5 चेंडू फेकलेत आणि योगेश सर पाहायला गेले तर 5 चेंडू मध्ये मात्र एकच धाव खर्च केली आहे. अंतिम चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाज सुधीर आता बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. यावेळी फटका सुरेख आहे. किती धावा मिळतील. 1 बाउन्स आणि क्षेत्ररक्षक पोहोचतोय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि 2 धावा एकवटल्या. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का. तिसऱ्या धाब्याच्या प्रयत्नात इथे फलंदाज बाद झालाय, परंतु धाव संख्या आता आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 56 धावा आणि विजयासाठी 57 धावांची गरज. जय अंबिकाव देवरुंग पाडा संघाला मेरिलम बापगाव संघाची 2 हात करावे लागतील. तर या जाऊयात मित्रांनो मॅचच्या दिशेने आणि कॉमेंट्री पॅनल मध्ये सज्ज असतील माझे साथी समालोचक व्हॉइस ऑफ भिवंडी खऱ्या अर्थाने मानफॉर्म कुकसे योगेशजी पाटील सर.
तर चांगला टोटल मात्र या ठिकाणी पहिल्या इनिंग मध्ये आपल्याला जे अंबिका देवरुपाडा संघाच्या फलंदाजांनी उभारलंय. परंतु या ठिकाणी एक खुश खबर आहे ग्रामीण टेनिस क्रिकेटसाठी, कारण ऑल ग्रामीण संघांना मात्र या स्पर्धेमध्ये संधी दिली जाणार आहे. दरम्यान पाहू शकाल सूरज आणि विशाल ही सलामी जोडी बॅटची लिडिंग घ्यायची आणि चेंडू वेगाने चालला अगदी लॉंग स्टॉपच्या दिशेनं 4 धावांसाठी चौकार. सुरुवात चांगली आपण पाहतोय स्वर्गीय स्पोर्ट मकरंद स्पोर्ट मुठवल संघाची. KM11 सांगोडे आयोजित सूरजदादा तांबणे व मंगेश शेट भालेकर आयोजित KM11 सांगोडे ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. दिनांक 1 डिसेंबर ते दिनांक 4 डिसेंबर पर्यंत ही स्पर्धा असेल. स्पर्धेचं शुल्क असणार आहे एकूण 5,500 रुपये. प्रथम क्रमांकाची पारितोषिक असेल 50,000 रुपये व मानाचा करंडक. द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक असेल 25,000 व भव्य चषक. तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचा पारितोषिक असेल 11,000 रुपये व भव्य चषक. उत्कृष्ट गोलंदाजासाठी आकर्षक चषक आहे आणि ब्रँडेड शूज दिले जाणार आहेत. उत्कृष्ट फलंदाजासाठी आकर्षक चषक आणि एक बॅट डिझाईन आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी आकर्षक चषक आणि एअर कूलर दिला जाणार आहे. तर या स्पर्धेमध्ये कोणत्या संघाला जर सहभाग घ्यायचा असेल तर आपण नचिकेत पाटील, मनोज मोगरे किंवा आकाश मोगरे यांच्याशी संपर्क साधू शकता. मानाचा करंडक आहे KM11 सांगोडे चषक 2025. कडक शॉट अगदी बॉलर पास ड्राईव्ह लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून चेंडू मात्र वेगानं, जेवढा वेगानं बंदुकीतून गोळी निघते तेवढा वेगानं सूरजच्या बॅट मधून मात्र चेंडू निघाला आणि आमचे पंच सुद्धा पत्र तिथे बचावले गेले. एवढा स्पीड न तो चेंडू आला आणि अखेर हा दुसरा चौकार पाहतोय आपण सूरज भांबरेच्या बॅट मधून. तर KM11 सांगोडे ट्रॉफीची जी कालावधी आहे 1 जानेवारी ते 4 जानेवारी. कोणत्या संघाला त्या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायचा असेल तर आपण संपर्क साधू शकता. परंतु या ठिकाणी पाहू शकाल जबरदस्त वापसी आपण म्हणू शकतो, कारण डॉट चेंडू आला 9 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगला खेळ आज पहिल्या इनिंग मध्ये आपल्याला आय थिंक ऋतिक गोडे असेल, मनोज असेल, तदनंतर शेवटच्या क्षणाला दिगूरच्या बॅटमध्ये एक षटकार पाहिला आपण आणि या चांगला टोटल मात्र उभारण्यामध्ये त्या संघाला मात्र यश प्राप्त झाला. 56 धावा मात्र पहिल्या इनिंग मध्ये जोडल्या आणि 57 चा सध्या पाठलाग सुरू आहे. हो, खोदून काढला याच्यावर ते वेगाने चाललाय, परंतु लॉंग ऑफ कडे क्षेत्ररक्षक आहेत. हा, ऋतिककडे सुद्धा मात्र फार वर्षाचा अनुभव आहे. जरूर त्याला माहिती आहे की सूरजची आय थिंक स्टेट काय आहे, त्याच्याकडे कोणते फटके त्याच्याकडे आहेत, कुठल्या दिशेने तो मात्र चांगले फटके ड्राईव्ह करू शकतो आणि त्याच अनुषंगाने मात्र पाहिला की सूरजसाठी अगदी लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक त्याने तैनात केला. आणि आता विशालचा विचार केला तर विशालसाठी एक मिड विकेट आहे आणि लॉंग ऑन आहे, म्हणजे लॉंग ऑफचा फिल्डर आता मात्र आपल्याला मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळतोय. प्लॅनिंग तिथे मात्र आपण पाहतोय दोघांमध्ये आतापर्यंत आपण विचार करत 10 धावांची पार्टनरशिप सध्या जोडली जाते आणि जी सुरुवात हवी होती मुठवल संघाला ती सुरुवात आतापर्यंत मिळालेली आहे. ओव्हर पिच, कडक शॉट, स्टँड अँड डिलिव्हर. व्हॉट अ ग्रेट शॉट बाय विशाल पाटील. चेंडूला पाठवला अगदी बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. पहिल्या इनिंग मध्ये पाहिलं तर 14 धावा जोडल्या होत्या देवरुखपाडा संघाने, परंतु आतापर्यंत 16 धावा जोडल्या मुठवाल संघाला. पुन्हा एक चांगला फटका लॉंग ऑन. मनोज गोडे होते, परंतु त्यांच्या डोक्यावरून चेंडू सरळ चालला आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. समालोचकांना मानवंदना देण्यासाठी हा बॅक टू बॅक हा दुसरा सिक्सर. विशाल पाटील इज ऑन फायर.
एखाद्या गोलंदाजाला मात्र कमबॅक करावं लागेल, ज्या अनुषंगानं पहिल्या इनिंगमध्ये सुधीरने जी वापसी केली होती, स्लॉग ओव्हरमध्ये फक्त 3 धावा आपल्या टीमसाठी खर्च केल्या होत्या. तसा एखादा स्पेल जर या दुसऱ्या इनिंगमध्ये जर पाहायला मिळाला आय थिंक मनोज घोडेकडून, तर मात्र वापसी या ठिकाणी देवरुंगपाडा संघाची सुद्धा होऊ शकेल. अगदी जॉर्करचा प्रयत्न होता, इष्टाच्या रोखाने चेंडू हाताळला, खोदून काढण्याचा प्रयत्न थोडंसं मात्र पाहू शकाल त्या ठिकाणी हेजिटेशन पाहिलं आणि 2 धावा घेण्यामध्ये यश मिळाला फलंदाज सूरजला. यानंतर जो संघ जिंकेल तो लगेचच क्वार्टर फायनलमध्ये मेहर 11 बापगाव संघाच्या विरोधात खेळणार आहेत. तर मेहर 11 संघ आपण सज्ज राहा, कारण जानूसपुर ताडी संघाने अगदी सेमीफायनलचा तिकीट बुक केला याच्या दिवसातून. शेवटच्या मोमेंटला मात्र अगदी स्ट्रोक चेंज केलाय, अगदी बॅटच्या टोला चेंडू स्पर्श झाला आणि चेंडू सरळ चालला, अगदी बॅकवर्ड शॉट स्क्वेअर लेग केले. म्हणजे पहिल्या ओव्हरचा आपण जर विचार केला धावा भरपूर वेगाने आल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर कुठेतरी त्या धावांवरती थोडंसं मात्र त्या ठिकाणी रोख लावण्याचा प्रयत्न मनोज घोडे करतोय आणि करावाच लागेल, कारण क्रिकेटचा खेळ असा आहे. कारण पहिल्या इनिंगमध्ये वेल होती ती म्हणजे देवरुंगपाडा संघाच्या फलंदाजांची आणि आता वेल आपण जर पाहिली तर कुठेतरी मुठवल संघाच्या फलंदाजांची आपण पाहतोय. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन, गती परिवर्तन यालाच म्हणतात व्हेरिएशन. जर तुमच्याकडे जर ही कला असेल तर तुम्ही जरूर ती सिद्ध करणं गरजेचं आहे आणि ते कार्य मनोज चांगल्या पद्धतीने करतोय. कारण मनोजला माहिती आहे की इथून फलंदाज फक्त मोठे फटके खेळण्याच्याच अगदी प्रयत्नामध्ये आहेत. कारण मी तर म्हणतो की पहिल्या ओव्हरमध्ये 22 आल्या होत्या, या ओव्हरमध्ये जर तुम्ही सेन्सिबल क्रिकेट जर खेळले असते, सिंगल डबल डबल सिंगल प्रत्येक चेंडूमध्ये धावा जोडण्याचा प्रयत्न केला असता तरी सुद्धा तुमच्या संघासाठी चांगलं ठरू शकला असता. पुन्हा चेंज ऑफ पेस, फुल टॉस हवेत केला, मिस टायमिंग स्ट्रोक, परत गॅप शोधलाय विशाल पाटीलनं आणि त्या गॅप मधून चेंडू चालला अगदी वाईड स्पीड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 1 बाउन्स, मिळतील 4 धावा. अधिक प्रेक्षकांनी मात्र या ठिकाणी पाहिलेले आहे, त्या सर्वांचं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो. आणि अजूनही मात्र ऑनलाईन प्रेक्षक आमच्या समेत 200 पेक्षा अधिक व्ह्युअर्स आमच्या सोबत जोडलेले आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत. संत गतीने चेंडू चाललाय, पुन्हा काऊ कॉर्नर कडे फेकी थोडीशी संत आली, त्यामुळे पाहू शकाल 2 धावा मात्र या ठिकाणी पूर्ण करण्याची संधी मिळाली. आणि मी तर म्हणतो की स्पर्धा अगदी कमी कालांतराने मात्र एवढ्या मोठ्या स्पर्धेचं नियोजन आपल्याला एकविरा स्पोर्ट नामकर संघाच्या वतीने पाहायला मिळालं. 2 दिवसांचा 16 का असू द्या, परंतु खूपच देखणं नियोजन पाहिलं आपण. अपाट मेहनत सर्व सहकाऱ्यांची पाहायला मिळाली. चेंज ऑफ पेस पुन्हा वारंवार मात्र या स्लोअर गतीचा मात्र त्या ठिकाणी वापर करतोय. पुन्हा चेंडू चाला संत गतीने मिड विकेटला, पुन्हा दुहेरीचा प्रयत्न होतोय आणि आता मात्र पाहू शकाल या 2 धावा पुन्हा तिथे मात्र आपल्याला कंप्लीट होताना पाहायला मिळाल्या. म्हणजे पहिले 3 चेंडू आपण जर पाहिले तर मनोज घोडेच्या नावावरती राहिले आणि मागील 3 चेंडू जर पाहिले तर ते मुठवल संघाच्या नावावरती राहिले. कारण 2 षटकांचा खेळ संपूर्ण झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर पाहू शकाल बिनगडीबाद 33 म्हणजे येणाऱ्या 12 चेंडूमध्ये आता विजयासाठी इथून 24 धाब्यांची गरज. बरोबरीचा सामना सध्या आपण पाहतोय. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 22 आणि या ओव्हरमध्ये मनोजने तब्बल खर्च केल्या, एकही विकेट त्याला प्राप्त करता आली नाही. 11 धावा त्याने खर्च केल्या. आज यतीन असेल, योगेश असेल, संपूर्ण त्यांचे जे सहकारी आहेत त्यांच्याकडून मात्र अपाट मेहनत पाहायला मिळाली. पहा, एक 2 व्हीलर आय थिंक युनिकॉर्न गाडीची चावी हरवलेली आहे. जर कोणाला सापडली तर प्लीज आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये ती जमा करा. खास करून या स्पर्धेमध्ये ज्यांनी आम्हाला मोलाचं सहकार्य केलं त्या सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला सन्माननीय भरत शेठ पाटील याचकडून लाभलेली आहे, त्यांचे विशेष आभार. द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आपण पाहिली तर अमोल शेठ जाधव याचकडून देण्यात आलेली आहे, त्यांचे विशेष आभार. जे महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत राकेशजी गारे त्याचकडून आम्हाला मालिकावीर, बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलरसाठी ट्रॉफी लाभलेली आहे, त्यांचे विशेष आभार. जे सन्मान चिन्ह आपण पाहतो युवा उद्योजक नानकरचे अनिकेत घरत याचकडून लाभलेले आहेत, त्यांचे विशेष आभार. 12 मध्ये 24 ची गरज असताना मात्र पहिला चेंडू बाउन्सर इथे मात्र हाताला पूर्णपणे पाहू शकाल. शरीराचा वेध घेणारा चेंडू, लेग बाईचा इशारा पंचाच्या वतीने पाहतोय. सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण केली जाईल
कौशिक अक्षय कालन यांच्याकडून आम्हाला सामनावीरासाठी ट्रॉफी लाभलेली आहे. त्यांचे विशेष आभार. जे माजी क्रिकेटपटू आहेत विजय ताटली त्याचकडून उत्कृष्ट गोलंदाज आणि फलंदाजासाठी एअर कूलर आम्हाला देण्यात आलेले आहे. त्यांचे विशेष आभार. पुन्हा चेंज ऑफ पेस ही लाईन बेटर आहे. डॉट चेंडूची मात्र सांगता आपण पाहतोय जबरदस्त गोलंदाजी या तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज राहुलच्या वतीने आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये पाहू शकाल आम्हाला स्पोर्ट्स सायकल देणारे इताडगावचे उद्योजक साईनाथजी पाटील आणि श्रीकांत मगर यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. ओ कॉट बिहाइंड बॅटची कडा आणि फलंदाजी या ठिकाणी बाद होऊन माघारी चाललाय विशाल पाटील. पहिला धक्का लागतो टीम मुठवलला. या स्पर्धेमध्ये आम्हाला पाण्याचं सहकार्य देणारे विनायकजी कोट यांचे सुद्धा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेमध्ये जे आपण चेंडू वापरतो त्या चेंडूचं सहकार्य देणारे आमच्यासाठी पाहिलं तर जितेंद्रजी सुतार, करणजी कोळी आणि दिवेश जाधव या तिन्ही पाहुण्यांचं या तिन्ही व्यक्तिमत्वांचं मी विशेष आभार व्यक्त करतोय. त्यानंतर थंड पेय जे आम्हाला पाहतोय मयूर पाटील यांच्याकडून लाभलेले आहेत त्यांचे विशेष आभार. या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला वायफायची सेवा उपलब्ध करून दिली असे आमचे संतोषजी जाधव यांचे सुद्धा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. आणि ज्यांनी पडद्याच्या पाठीमागे या संघाला या आयोजकांना मात्र मदत केलेली आहे त्यांचं सुद्धा मी विशेष आभार व्यक्त करतोय. विशाल पाटील चांगल्या रिदम मध्ये होता परंतु कुठेतरी आय थिंक राहुलच्या अगेन्स्ट तो मात्र साज पडला आणि बॅटची कडा मात्र लागल्यानंतर तो मात्र झेलबादच्या स्वरूपात माघारी परतला. विशाल बाद होण्यापूर्वी त्याच्या बॅटमधून आपण पाहूया किती धावा एक्झॅक्टली निघाल्या. नवीन फलंदाज रणजित पाटील आलाय तिसऱ्या क्रमांकावरती. पहिल्या चेंडूवरती क्रॉस बॅटेड फटका मिस्टामिंग. क्षेत्ररक्षक डीप मध्ये सज्ज आहेत आणि कुठल्या प्रमाणे चूक झाली नाहीये. आता प्रेशर पुन्हा मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय मुठवल संघाच्या फलंदाजांवरती कारण सुरुवात चांगली केली होती परंतु कुठेतरी या तिसऱ्या ओव्हरमध्ये राहुलनं मात्र आपल्या संघाला बाक करून दिलाय कारण लागतोय दुसरा धक्का टीम मुठवलला. जोपर्यंत विशाल खेळपट्टीवर जो ते असं वाटत होतं की हा लक्ष अगदी छोटा आहे परंतु विशाल 20 धाव्यांवरती बाद झाल्यानंतर रणजित पाटील आला सर्वात अनुभवी खेळाडू मुठवल संघाचा तो शून्यावरती बाद झाला आणि आता मात्र तेजेश आलाय आणि गोलंदाज असेल आता मात्र इज हॅट्रिक वरती राहुल. 8 चेंडू शिल्लक 8 मध्ये आता इथून विजयासाठी 23 धाब्यांची गरज असेल. जबरदस्त या ठिकाणी ओहो पहिल्याच चेंडूवरती हानागती प्रहार आणि चेंडूकडे आता पाहतच राहिलाय मनोज गोळे कारण प्रेक्षकाच्या भूमिकेमध्ये कारण विशालनं आगास केला षटकारानं आपल्या डावाला. आय थिंक तेजेश पाटील होता आणि तेजेश पाटीलच्या बॅट मधून हा तेज निर्माण करणारा षटकार पाहिला आपण. जबरदस्त शॉट सिलेक्शन. ओहो खोदून काढण्याचा प्रयत्न चेंडू चालला वेगानं लॉंग ऑन कडे सिंगल धाव धरून तिथे पूर्ण झाली. थोडीशी मिसफिल्डिंग ऋतिक गोडेच्या वतीने आपण पाहतो एकेचं रूपांतर दुहेरीमध्ये आणि 2 धाबा तिथे कंप्लीट झाल्या गेल्या आणि 3 षटकांचा सुद्धा मात्र या ठिकाणी खेळ झालाय संपत न. कधी सामना झुकतोय जे अंबिका देवरुंगपाडा संघाकडे कधी सामना झुकतोय मुठवल संघाकडे. हा तर क्रिकेट असतो आणि अशाच प्रकारचे सामने नेहमीच क्रीडा रसिकांना आवडत असतात. 6 चेंडूचा खेळ येणं बाकी 6 मध्ये आता मात्र विजयासाठी कंपल्सरी 15 धावींची आवश्यकता असेल मकरंद स्पोर्ट मुठवल संघाला की इथे 15 धाबा वाचवल्या जाणार का. चला फिल्डिंग लावून घ्या देवरुंगपाडा संघ कारण यानंतर आपल्याला 2 मॅचेस अजूनही कव्हर करायचे आहेत आणि त्या दोन्ही मॅचेस आयोजकांना 4-4 षटकांच्या तिथे मात्र कंप्लीट करायचे आहेत. त्यासाठी तुमची साथ आमच्या आयोजकांना मिळाली तर जरूर आम्ही प्रत्येक सामना 4 ओव्हरचा इथे खेळवण्याचा प्रयत्न करू. शेवटचं षटक असेल शेवटच्या षटकासाठी नवीन गोलंदाजाचा आता मात्र इथे वापर केला जातोय. सुशांत युवा आहे यंगस्टर आहे परंतु आज सुशांत मात्र प्रतिस्पर्धी संघाचे फलंदाजांना मात्र शांत करणार का. कारण जो राहुलचा स्पेल पहिला जबरदस्त कामगिरी त्याची मात्र पाहायला मिळाली. त्याच्या विरोधात षटकार जरूर एक आला परंतु इकॉनॉमिकल षटक राहिलं. फक्त त्याने धावा खर्च केल्या 9
आणि 2 महत्वपूर्ण विकेट्स प्राप्त केल्या आणि त्यामध्ये मित्र म्हणे की सेटल बॅट्समन आय थिंक सेट ठेवणारा फलंदाज विशाल पाटीलची विकेट्स ही फार महत्वपूर्ण होती. पहिला चेंडू पाहावा लागेल, राऊंड द विकेट ना आलाय, अँगल कोण तिथे तयार केलाय, चेंडू अगदी उजव्या स्टिकच्या बाहेर चाललाय आणि पहा पंचांची ही अगली वेगळी शैली. वाईटचा इशारा, अतिरिक्त धाव तिथे मात्र खर्च करतोय. या धावांवरती मात्र कुठेतरी ब्रेक लावावा लागेल. सूरज भांबरे या सलामीला आलाय. सुरुवातीला 2 चेंडूमध्ये 2 चौकार आले होते, परंतु तदनंतर थोडासा मात्र चासपटला, जबरदस्त फटका अगदी कव्हरला चाललाय वेगानं, 4 धावांसाठी चौकार. क्लास पाहतोय आणि जेव्हा आपण एखादा संगीत आय थिंक क्लासिकल संगीत ऐकतोय ते ऐकायला बरं वाटतं आणि ज्यावेळी एखादा फलंदाज क्लासिकल शॉट जो खेळतोय ना ते पाहायला खूप बरं वाटतं. आणि तो फटका सूरज भांबरेच्या बॅटमधून निघाला. 5 मध्ये आता विजयासाठी 10 धावींची गरज. जबरदस्त मॅच, अल्टी पलटी पलटी अल्टी अशा रीतीने मात्र खेळ सध्या सुरू आहे. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन, थोडासा फ्लाईट दिला चेंडूला. एक धाव जरूर पूर्ण झाली, परंतु लॉंगा परून जोपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचतोय तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. चांगला क्रिकेट दोघांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतोय की एखादा डॉट चेंडू जर इथे निघाला तर मात्र एक चांगलं ठरू शकेल गोलंदाज सुशांतसाठी, परंतु तो डॉट चेंडू येणार का, एखादी विकेट जर प्राप्त करून दिली तर मात्र या सामन्यामध्ये पुन्हा जे अंबिका देवरुखपाटा संघ मात्र वापसी करू शकतोय. जरूर आसमान मात्र त्याला कानमंत्र देतोय, कारण आसमानकडे जो अनुभव आहे, नॉलेज आहे, तो आता मात्र त्या ठिकाणी झोकण्याचा प्रयत्न करतोय. दुसरीकडे ऋतिक गुडे चाललाय सुशांतच्या समवेत, कारण सुशांत हा युवा गोलंदाज आहे. कारण अशा प्रकारच्या प्रेशर सिच्युएशन मध्ये सुशांत कधी गोलंदाजी केलेली नाहीये, परंतु या महत्वाच्या स्पर्धेमध्ये, महत्वाच्या सामन्यामध्ये त्याच्यावरती जबाबदारी संघनायकाने टाकलेली आहे. परंतु ती जबाबदारी आता मात्र या ठिकाणी चोखपणे पार पाडणार का, संघनायकाचा विश्वास जो इथे आपण पाहतो की तो सार्थ ठरवणार का. 4 मध्ये 8 धाबींची गरज. चांगला चेंडू आला आणि आय थिंक बॅटची कडा होती, याच म्हणतात स्पोर्टमॅनशिप, कारण स्प्रिट. कारण या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पंचांच्या निर्णयाची मात्र सूरजने वाट पाहिली नाहीये. लगेचच तो मात्र बाहेर निघाला आणि ऐन वेळी मात्र ही विकेट्स सुशांत मात्र आपल्या संघासाठी प्राप्त करून दिली. आणि आता मात्र पुन्हा क्लायमॅक्स या मॅच मध्ये येत असताना, कारण चेंडू आता शिल्लक आहेत फक्त आणि फक्त 3 आणि धावांची आता गरज असेल मुठवल संघाला 8. त्या 8 धाबा इथून आता मात्र जोडल्या जाणार का. न्यू बॅटर आलाय मिस्टर प्रसाद. भरपूर गॅप नंतर मात्र हा खेळाडू या संघामध्ये इन झालाय, परंतु त्याचं येण्यानं आता मात्र या ठिकाणी किती फरक पडेल की या ठिकाणी हिरोची भूमिका तो मात्र पार पाडणार की सिंगल धाव तिथे कंप्लीट केल्यानंतर तो तेजस पाटीलला स्ट्राईक देणार. आता मात्र एकापेक्षा एक आता मात्र जास्तीत जास्त प्रश्न निर्माण झालेले आहेत की मनामध्ये काय असेल गोलंदाज सुशांतच्या की आता मी विकेट्स प्राप्त केली की आता मला नवीन फलंदाजाच्या समोर कोणती लाईन मेंटेन करायची आहे, कोणत्या लेंथवरती मला चेंडू टाकायचा आहे. या सर्व प्रश्नांचं उत्तर काही क्षणानंतर आपल्याला पाहायला मिळेल. टॉप एज चेंडू हवे, झेल ड्रॉप. प्रसादला पहिल्या चेंडूवरती झेल त्याचा उडाला, झेल त्याचा सोडला आणि हा झेल मात्र इथून मागात पडणार का. मित्रांनो, मी नेहमीच सांगतोय की कन्यादान करा, रक्तदान करा, परंतु कुठल्या फलंदाजाला अशा क्षणाला जीवनदान देऊ नका. 2 मध्ये 7 धाबींची गरज की तेजस पाटील जो ओळखला जातोय षटकारांसाठी, मोठ्या फटक्यांसाठी, त्या तेजस पाटीलच्या बॅटमधून आता मात्र इथे आपल्याला एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळेल का. फटका तर हवेत केलाय, स्वतः गोलंदाज चालला सुशांत, त्याच्या अवाक्याच्या बाहेर जाईल. दुहेरीचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट आणि स्ट्रायकिंग एंडला आता मात्र पुन्हा तुम्हाला पाहायला मिळेल तेजस पाटील. एका चेंडूवरती आता 5 धाबींची गरज. म्हणजे तुम्हाला हा सामना जिंकायचा असेल तर आता इथून तुम्हाला गोल्डन षटकारच मारावं लागेल. चौकार आला तर तुम्ही सामना गमावणार, परंतु गोलंदाजाने जर एखादा आता इथून जर अनलिगल चेंडू किंवा एखादा एक्स्ट्रा धाव
आय थिंक अनलिगलच्या माध्यमातून जर चेंडू हाताळला तर मात्र इथे पुन्हा संधी निर्माण होऊ शकेल, ती म्हणजे मुठवलकरांसाठी. हृदयाचे ढोके आता मात्र या ठिकाणी वाढतायत दोन्ही संघांच्या पाठीराख्यांचे. जर विचार केला तर जे खुर्चीवर होते ते आता मात्र आपल्या पायांवरती असतील, जे पायांवरती होते ते आता मात्र आपल्या टाचांवरती असतील. आणि घरामध्ये सुद्धा मात्र आता दोन्ही पाठीराख्यांचे आता मात्र पूर्णपणे खलबल आता उडाले असेल. आणि जे स्टेजवरती होते ते आता स्टेजच्या खाली गेलेले आहेत. म्हणजे मी अजित पाटीलचा विश्लेषण करतोय. एक चेंडू, एका चेंडूवरती 5 धाब्यांची गरज. जिंकणार कोण, मुठवल की देवरुंगपाडा, देवरुंग की मुठवल. परंतु आज आमच्या आयोजकांचा इथे विजय झालेला आहे. आई एकविरा चषक नानकरचाच विजय झाला आहे. एक चेंडू, 5 धाब्यांची गरज. कडक शॉट, परंतु मैदानाच्या आतमध्ये. आणि हा सामना जिंकलाय ज्या संघानं अंबिका मातेचा दर्शन घेऊन या स्पर्धेमध्ये तो संघ सहभाग झाला, दाखल झाला. आणि अर्थात जे अंबिका देवरुंगपाडा संघानं दुसरा विजय संपादित केला. आणि दिलीप गोडे पहा मित्रांनो, हा एक लेजेंड आहे आणि खरोखरच त्याला आपल्या संघावरती अभिमान आहे. आणि त्या अनुषंगानं या स्पर्धेतून आता मात्र मुठवल संघाचा प्रवास संपन्न झाला. सो हार्ड लक उत्तम शेठ पाटील, हार्ड लक मकरंद स्पोर्ट मुठवल अँड कॉंग्रॅच्युलेशन जे अंबिका देवरुंगपाडा. चला नाणेफेकीसाठी सुद्धा यायचं आहे, परंतु या सामन्यातील देऊया आपण मॅन ऑफ द मॅच. चला या मॅच मध्ये ज्या गोलंदाजाने मात्र वापसी करून दाखवली त्याच गोलंदाजाला आपण सामनावीराचा पुरस्कार देणार आहोत. आय थिंक ऋतिकने बॅटिंग चांगली केली, परंतु एक क्षण मात्र पाहिलं तर पूर्णपणे संकटामध्ये देवरुंगपाडा संघ सापडला होता. परंतु संकट मोचिकाची गोलंदाजी आय थिंक संकटातून ज्याने बाहेर काढलाय. एका षटकाच्या स्पेलमध्ये 9 धावा खर्च केला, गडी बाद केले 2 आणि तो गोलंदाज होता आय थिंक राहुल. परंतु आपण दोघांना मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक देणार आहोत. आय थिंक राहुल आणि सुशांत दोघे यंगस्टर आहेत. क्या बात आहे. आणि मी संजय डाके यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण जी सामनावीराची ट्रॉफी आहे ती आपण वितरित करा. म्हणजे मित्र म्हणेन की ज्या अंबिका देवरुंगपाडा संघाचा येणारा भविष्य असेल ही जोडी. चला दोघांना आपण ही ट्रॉफी देतोय. जबरदस्त गोलंदाजी त्यांची पाहायला मिळाली आणि दोघांनी आपल्या संघाचं अस्तित्व या स्पर्धेमध्ये टिकून ठेवलंय. सो वेल प्लेड.